देवाला धन्यवाद असो, त्याची स्तुती असो. देवाचं वचन आहे की पावलाने आपल्याला सांगितलेलं आहे की देवबापाचं स्तवन करण्यासाठी, त्याची भक्ती, त्याची आराधना करण्यासाठी वेळी सुवेळी तो तयार राहा. आणि सुंदरसं गीत ह्या दोघ्या बहिणीने गायलं. कसल्या प्रकारची पूर्वसूचना न देता जे आपल्या अंतःकरणात आहे ते आपल्या मुखावर बाहेर पडतं. आणि खूप सुंदरसं त्या गीताच्याद्वारे त्यांनी प्रभूचा गौरव केला, त्याची स्तुती केली. आणि ज्यावेळेस आपण या आठवड्यासाठी देवबापाने आपल्यासाठी जे काही वचनं दिलेले आहेत त्याच्या पवित्र वचनाकडे आपण वळूया. आणि प्रभूला गौरव असो, त्याची स्तुती असो. की आजची जी काही परिस्थिती आहे, आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर देवाच्या वचनातून मला तुम्हाला सांगायला पाहिजे. धन्यवाद असो, त्याची स्तुती असो. बाकी सुंदरसा पाऊस हा पडत आहे. ही प्रभूची दया, ही प्रभूची कृपा आहे. म्हणून त्या देवबापाला गौरव असो, त्याची स्तुती असो. आणि ह्या पावसाळ्याविषयी, ह्या ऋतूविषयी जर आपण विचार केला तर देवाच्या वचनातून मला तुम्हाला सांगू द्या की आज हा पाऊस हा का पडत आहे. तर देवबापाचं वचन आमच्यासाठी सुंदरशी वचनं आहेत. आणि हा जो काही पाऊस आहे, हा पाऊस परमेश्वराने आमच्यासाठी का दिलेला आहे. तर माझ्याकडे सुंदरसे ते वचनं आहेत ते आपण यावेळेस पाहूया. आणि म्हणून देवाच्या लोकांनी वेळी सुवेळी हजर असावं असे देवबापाची योजना, देवबापाची ती इच्छा आहे. तर प्रेषित पाऊल म्हणतो की देवबाप मानवासाठी हा पाऊस का देत आहे हे जर आपण पाहिलं तर 2 मिनिटं लागतील जर ते शोधायला. तर आम्हाला देवबापाच्या जिवंत देवाच्या वचनाकडे आम्हाला ते म्हणायचं आहे. तरी पण असो की परमेश्वराने आमच्यासाठी जे काही कृत्य केलेले आहेत त्याबद्दल देवबापाला गौरव असतो, त्याची स्तुती असतो. पवित्र शास्त्राचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर आमचं धार्मिक जीवन हे कसं असावं ह्याविषयी पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळशा सुंदरशा घटना, उदाहरणं आमच्या समोर ते आहे. म्हणून देवाचे प्रयोजन आज मी प्रभूच्या करुणामुळे तुम्हाला विनंती करतो. जरी आपण या ठिकाणी थोडक्या असलो तरी देवबाप त्याच्या वचनाच्या द्वारे, तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे देवबाप महान कार्य तो करून घेत आहे. पुष्कळसं लोक हे जे आजार होते, ते आजाराने पिडलेले लोक ते बरे होत आहेत. मागे 2-3 दिवसापूर्वी एक मनुष्य जवळजवळ 6 महिने एका आजाराने ग्रस्त होते. आणि ज्यावेळेस मला त्यांनी बोलवलं आणि प्रभूच्या नावाने त्याच्यावर बोलून ते लावलं
आणि देवबापाने त्याच वेळेस त्या माणसाच्या विश्वासाने दुसऱ्या दिवशी तो बरा झाला आणि परमेश्वराचं स्तवन करण्यासाठी, परमेश्वराचे उपकार स्मरण करण्यासाठी तो माणूस दुसऱ्या दिवशी चालत तो देवबापाच्या मंदिरात आला. त्या मनुष्याला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. तो बेदरकर वाड्यातून इथपर्यंत तो चालत आला. हे माझे असोक्ती नाही, तर देवाने जे काही मला दिलं, देवाने जी प्रेरणा दिली, पवित्र आत्मेच्या मार्गदर्शनाने त्या व्यक्तीला बरं झालं, प्रभूला गौरव असो, त्याची स्तुती असो. त्याचप्रमाणे असे पुष्कळसे उदाहरणं आमच्या समोर आहेत की पुष्कळशा लोकांसाठी आपण प्रार्थना करत आहोत. आणि जवळजवळ एक माझ्या माहितीप्रमाणे 6-7 महिने झाले, 5-6 महिन्यापूर्वी ती मुलगी आपल्या चर्चमध्ये आलेले होते. तिला हातचा त्रास होता. पुष्कळ वेळेस तिला दवाखान्यात नेण्यात आलं. तिचं ऑपरेशन झालं आणि तुमच्या प्रार्थनेमुळं, पुष्कळशा देवाच्या लोकांच्या प्रार्थनेमुळं आज ती मुलगी त्याच्या घरी हे सुखरूप आहे. प्रभूला गौरव असो, त्याची स्तुती असो. हे एवढं सांगायचं कारण हेच आहे की देवबाप हे शेवटच्या दिवसामध्ये तो तुमच्याद्वारे आणि माझ्याद्वारे तो कार्य करून घेत आहे. आज तुम्ही देवबापाच्या मंदिरामध्ये तुम्ही आज का आहात, तर कोणीतरी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. आज तुम्ही जिवंत का आहात, तर तुमच्यामध्ये काहीतरी चांगले गुण आहेत. देवाचा आत्म्याचा अंश, पवित्र आत्म्याचा अंश तुमच्यामध्ये आहे, म्हणून आज तुम्ही देवबापाच्या सानिध्यामध्ये आलेला आहात. आणि म्हणून देवाचे प्रयोजन हो. देवबाप तुमच्याकडनं आणि माझ्याकडनं खूप मोठी अपेक्षा, आशा करत आहे की जे सत्य आम्हाला कळालेलं आहे ते सत्य आम्हाला इतरांना सांगायचं आहे. ते फक्त पालकाचं काम नाही, तर प्रत्येक विश्वासणाऱ्याचं ते काम आहे. आणि जे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्य लोकांना, विश्वासणाऱ्यांना जी आज्ञा दिलेली आहे की तो म्हणतो की संपूर्ण सृष्टीला जाऊन स्वार्थ्याची घोषणा करा, त्याच पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. आणि जर आम्ही सत्य जर आम्ही सांगत नाही, चांगली बातमी जर आम्ही सांगत नाही, तर देवबाप जे आमचे शेजारी पाजारी आहेत, जे आमचे नातेवाईक आहेत, जे आमचे परिचयाचे मित्र आहेत, जर त्यांचा नाश झाला, ते सत्यापासून बहकले आणि सत्यापासून जर त्यांना आम्ही वळवलं नाही, तर त्यांच्या रक्ताचा जाप परमेश्वर तुमच्याकडनं आणि माझ्याकडनं तो घेणार आहे. आम्हाला नुसतं लोकांना सांगायचं आहे. परमेश्वर म्हणतो की त्यांना तू जाऊन सांग, ते ऐकवत अगर ना ऐकवत, तर त्यांना तू जाऊन सांग. आणि आमची जबाबदारी तीच आहे. आणि त्यासाठीच आज देवबापाने तुम्हाला आणि मला हे त्याच्या सानिध्यामध्ये आणले आहे. आणि म्हणून देवाचे लोक पुन्हा मला तुम्हाला उत्तेजित देऊ द्या की जेवढं अधिक आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येऊ, जेवढं अधिक आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये रमून जाऊ, या जगातल्या कोणत्याही ज्या समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत, त्या देवबापाला कोणत्याच गोष्टी अशक्य नाही. देवबापाचे आशीर्वाद मिळवून घ्यायचे असतील
तर काही वेळ आम्हाला देवाच्या सान्निध्यामध्ये आम्हाला द्यायचा आहे. कालच मी एक ॲप बघितला माझ्या चॅनलवरचा, तर त्या ठिकाणी एक रिपोर्ट होता की तुम्ही ह्या महिन्यातले फक्त 737 तास तुम्ही खर्च केलेले आहे. तर एका आठवड्याचे 168 तास असतात. तर 4 आठवड्याचे किती तास होतात? गणित कोणाचं पक्क आहे? 108 गुणिले 4 किती? 672. 672. बरं, 672 तासापैकी आम्ही किती वेळ देवबापाच्या सानिध्यामध्ये घातलेला आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. परमेश्वराने मानव जातीवर एवढी त्याने न्याय केलेली आहे. या संपूर्ण सृष्टीसाठी त्याने त्याचे आकाश आणि कपाट हे उघडलेले आहेत आणि पावसाची वृष्टी तो संपूर्ण मानव जातीवर तो करत आहे. जो धार्मिक आहे त्या धार्मिकावर पण, जे दुर्जन आहेत त्या दुर्जनांवर पण परमेश्वर ह्या पावसाचा वर्षाव करत आहे. पाऊस हे पवित्र आत्म्याचं, जिवंत देवाच्या वचनाचं हे दर्शक आहे. आणि त्या पावसामध्ये आम्हाला भिजायचं आहे, आम्हाला ओलं चिंब व्हायचं आहे. आणि पुष्कळचे लोक काल आणि आज जर आपण बघितलं तर लोणावळा किंवा जे प्रेक्षणीय स्थळ आहेत त्या ठिकाणी लोकांची तुडून गर्दी आहे, कारण त्यांना पावसाचा आनंद घ्यायचा आहे, घेत आहेत. आणि आपण सुद्धा देवबापाच्या वचनाचा, पवित्र आत्म्याचा अनुभव आम्हाला घ्यायचा आहे. आणि देवबापाने आपल्यासाठी हे स्वर्गाचं दार, आकाशाचं द्वार हे उघडलेलं आहे. म्हणजे पावसाचं दार आणि देवबापाने आशीर्वादाचं दार सुद्धा आपल्यासमोर ठेवलेलं आहे. देवबापाने आकाश आणि कपाटे उघडावी असेल तर इच्छा असेल तर मला की याचा 3रा अध्याय 10वं वचन आपण जर आठवणी आपण वाचलेला आहे आणि ऐकत आहोत की सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळं दशांश तुम्ही माझ्या भांडवलात आणा. म्हणजे आकाश कपटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद देतो. तुम्ही याची प्रकृती पहा. आणि स्वर्गाचं दार उघडण्याची जी काही चावी आहे, कुलूप आहे, ती म्हणजे देवाचं देणं ते आम्हाला द्यायचं आहे. म्हणजे जसं ज्याप्रमाणे आपण संपूर्ण ही पृथ्वी आपण पाहतो की सर्व ओली चिंब झालेली आहे, तसं देवबापाने आपल्याला आपल्यावर त्याच्या आत्म्याचा वर्षाव करावा असं वाटत असेल. देवबापाने आकाश आणि कपाटे आपल्यासाठी उघडावं असं जर वाटत असेल तर या जिवंत देवाच्या वचनाकडे आपण लक्ष देऊया. फक्त आपण ऐकणारे नसावे, तर त्याप्रमाणे आम्ही कृती करणारे हे असावं असं देवबापाची इच्छा, देवबापाची ती योजना आहे. आज आम्ही टी व्हीच्या द्वारे, यूट्यूब माध्यमाच्या द्वारे, व्यक्तींच्या द्वारे आम्ही देवाचं वचन आम्ही ऐकत आहोत. पण दुःखाची गोष्ट ही आहे की त्याप्रमाणे आम्ही आचरण करत नाही. देवबापाची प्रत्येकासंबंधी, माझ्या संबंधी, तुमच्या संबंधी इच्छा ही आहे की कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही. तर जिवंत देवबापाकडे त्याने वळावं अशी त्या परमेश्वराची इच्छा आहे. आणि परमेश्वर तुमचे आणि माझे तो धीराने तो वाट पाहत आहे.
परमेश्वरानं प्रत्येक मनुष्याला ही संधी दिलेली आहे की त्याने माझ्याकडे वळावं. मानव प्राण्याचा स्वभावच असा आहे की मुळातच तो पापमय स्वभाव आहे. आम्ही एखादी कृती करतो, आम्ही आमचं पाप करतो, त्यावेळेस त्या पापाची आम्ही कबुली करत नाही, तर ते पाप आम्ही दुसऱ्यावर जे लादतो ती अगदी मुळापासून पहिल्यापासूनच ती वृत्ती. ज्यावेळेस हवेने फळ खाल्लं आणि आदामाला दिलं, त्यांनी देवाची ती आज्ञा मोडली. परमेश्वर त्यांच्याकडे आला आणि आदामाला म्हणाला, आदामा तू हे काय केलं? तो म्हणतो की तू मला जी स्त्री दिली होती तिने दिलं म्हणून मी खाल्लं. पण त्याने त्याचं पाप त्या ठिकाणी कबूल केलं नाही, की त्याने जे काही अपराध आहेत ते दुसऱ्यावर टाकलं. ते स्त्रीला तो म्हणाला का तू हे काय केलं? तर ती सुद्धा म्हणाली की ते सापाने मला फसवलं म्हणून मी ते खाल्लं. त्यांनी त्या ठिकाणी पाप कबूल केलं नाही. त्यावेळेस या अशा स्थितीत काय करावं, परमेश्वराला काय उत्तर द्यावं हे त्यांना ते समजलं नाही. म्हणते एकमेकावर ते ढकलत राहील आणि शेवटी त्याचा परिणाम काय आहे? परमेश्वराने त्यांना आज्ञा दिली होती, ज्या दिवशी तो ह्या झाडाचं फळ खासेल त्या दिवशी तो खास बसेल. आणि बरोबर आजपर्यंत कितीतरी पिढ्या हे झोपे गेलेले आहेत. परमेश्वराने तुम्हाला आणि मला संधी दिलेली आहे. नोहाच्या काळाचं तुम्ही उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवा. पावसाळ्याचे दिवस आहेत. 120 वर्ष नोहा लोकांना सांगत होता की तुम्ही पाप करू नका, तुम्ही पाप करू नका. तर त्याचे जे नातेवाईक आहेत किंवा जे शेजारी पाजारी आहेत ते त्याची टिंगल करत असेल, ते त्याला म्हणत होते का याला का वेळ लागला का? पण परमेश्वर सहनशील आहे. तो सहनशीलतेने तुमची आणि माझी वाट पाहत आहे. तर त्या लोकांनी, त्या काळच्या लोकांनी जो देवाचा संदेश आहे त्याचं त्यांनी ऐकलं नाही आणि ते नाश पावले. म्हणून देवाचं वचन संदेश त्याला प्राप्त झाले की तुम्ही संदेश त्याचा ऐका. जर तुम्ही संदेश त्यांचा ऐका तर त्यात तुमचा बचाव आहे. आणि बचावासाठी परमेश्वराने प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणी ना कोणीतरी देवाचा सेवक हा नेमलेला आहे की जेणेकरून लोकांनी त्यांच्या कुमार्गापासून वळावं, त्यांनी देवाच्या सेवकांचं ऐकावं, ही अशी परमेश्वराची इच्छा आहे. आणि आज जर तुम्हाला त्याची वाणी ऐकायची असेल तर पहा, तुमच्या आणि माझ्या दाराशी तो उभा आहे आणि तो ठोकत आहे की जो कोणी माझी वाणी ऐकेल, जो कोणी